सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे। भांडी बाजार परिसरातल्या दुकानातून गणपती आणि हत्तीच्या मूर्ती चोरी करणाऱ्या 3 महिलांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने जेरबंद केलंय। ही घटना 20 ऑगस्ट रोजी घडली आहे। दुपारी साधारण 4 वाजण्याच्या सुमारास गिरीश थेटे यांच्या दुकानात 3 महिलांनी गर्दीचा फायदा घेत एक गणपती आणि 4 पितळी हत्तीच्या मूर्ती चोरून नेल्या। या मूर्तींची एकूण किंमत 15,500 रुपये इतकी आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक शहरात महिला दुकानदारांची नजर चुकवून चोरी करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या। त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने स्वतंत्र तपास सुरू केला। दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना समजले की या महिलांपैकी तिघी मेळा बस स्टँड परिसरात मूर्ती घेऊन जाणार आहे। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून 3 महिलांना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींची नावे सुमनबाई सावळीराम जाधव वय वर्ष 55, फुलाबाई शिवाजी गायकवाड वय वर्ष 35 आणि कमलाबाई राधाकिसन जाधव वय वर्ष 45 असे आरोपी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे। या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार संदीप भांड, प्रशांत मरकड, प्रदीप मसदे, मिलिंद सिंग परदेशी, नाझीम खान पठाण, विशाल देवरे, मनीषा सरोते, अनुजा येलवे आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता। या यशस्वी कारवाईनंतर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।